नमस्कार. आज थोडासा जास्त वेळ आपण घेऊया. एरवी आपण कालच्या भागात आपण 3 श्लोक बघितले. आता आज जरा 4 श्लोक बघूया आणि सुरुवातीपासून ही 4 श्लोक ऐकूया. अजो महार्ष स्वाभाव्योजिता मित्र प्रमोदनः आनंदो नंदनो नंद सत्य धर्मा त्रिविक्रमः महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो वेदिनीपतिः त्रिपदश्रिदशाध्यक्षो महाशङ्गः कृतान्तकृते महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः मेधास्वाङ्गो कृष्णो दृढः संकर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः. ऐकलेत? या 4 श्लोकांच्या मध्ये पहिल्या श्लोकात 10 नाव आहेत आणि या 10 नावातलं पहिलं नाव आहे अज, महार्द्र, स्वाभाव्य, जितामित्र, प्रमोदन, आनंद, नंदन, नंद, सत्यधर्म, त्रिविक्रम. आता हे काय आहे? अज तो कामस्वरूप आहे. अज म्हणजे बकरा असं पण होतं. तो कामस्वरूप आहे. आणि महार्द्र म्हणजे पूजनीय आहे. तो सर्वांसाठी पूजनीय सुद्धा आहे. तो नित्य सिद्ध आहे. यातलं जिता मित्र नावाचं जे नाव आहे ना, जिता मित्र, ते काय आहे? ते फार इंटरेस्टिंग आहे. बाकी सगळ्यापेक्षा मला हे जिता मित्र खूप छान वाटतं. तो आता एकच शब्द मी 2 वेळेला उच्चारणार आहे. एकच वाक्य मी 2 वेळेला उच्चारणार आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं उच्चारणार आहे. तुमच्या लक्षात येईल. शत्रूंना अंतर्बाह्य जिंकणारा, अंतर्बाह्य शत्रूंना जिंकणारा. शब्दांची फक्त फेरफार आहे. आपल्या शत्रूला तो अंतर्बाह्य जिंकतो. म्हणजे मरता मरता रावण श्रीराम म्हणून मरतो. मरता मरता रावण श्रीराम म्हणून मरतो. रावण रामाला शरण जातो. मरता मरता अंतर्बाह्य रावणात बदल होतो. तो आपल्या शत्रूंना अंतर्बाह्य बदलून टाकतो. अंतर्बाह्य जिंकतो. तो अंतरातल्या शत्रूंनाही पराभूत करतो आणि बाहेरच्या शत्रूंनाही पराभूत करतो. दोन्ही आहे. अंतर्बाह्य शत्रूंना तो जिंकतो आणि शत्रूंना अंतर्बाह्य पद्धतीनं जिंकतो. दोन्ही पद्धतीनं जिंकतो. म्हणून तो जिता मित्र आहे. पुढे तो प्रमोदन आहे. नित्य प्रसन्न, ध्यानाने भक्तांना प्रसन्नता देणारा आहे. तो प्रसन्नता देतो, पण कशाने? ध्यानाने. ध्यान, त्याचं ध्यान, त्याच्या नावाचं ध्यान, त्याच्या रूपाचं ध्यान, त्याच्या कामाचं ध्यान. त्याचं ध्यान आपण केलं की त्या ध्यानाने तो प्रसन्नता देतो, तो प्रमोद देतो. म्हणून तो प्रमोदन आहे. त्याचं ध्यान, त्याचं स्वरूप, त्याची आठवण, त्याची प्रत्येक गोष्टीचं स्मरण हे आनंद आहे. आनंद स्वरूप आहे. नंदन आहे. आनंद आणि नंदन यात का फरक आहे? तो सर्वांना आनंद देणारा आहे. म्हणून तर तो गोकुळातला कान्हा नंदन या नावाने ओळखला जातो. त्याचं असणंच आनंददायी असतं, म्हणून तो नंदन ठरतो. तो नंद आहे. सर्व सिद्धींनी संपन्न आहे. नंद सर्व सिद्धींनी संपन्न आहे. ज्याचा धर्म आणि ज्ञान दोन्हीही सत्य आहे असा तो सत्य धर्म आहे. ज्याचा ज्ञान आणि धर्म दोन्हीही सत्य आहे असा तो सत्य धर्म आहे. तर तिन्ही लोकात विक्रम करणारा तो त्रिविक्रम आहे. पुन्हा 3चा संबंध आलाय. मागच्या भागात सुद्धा मी म्हणालो होतो की सारखं सारखं हे 3 काय येतं? 3 पावलं 3 लोक. 3 लोक कोणती? आकाशलोक, भूलोक, पाताळ लोक. या तिन्ही लोकांमध्ये विक्रम करणारा आहे. आणि या 3 त्रिविक्रमाचं स्मरण करून आपण पुढचा श्लोक ऐकूया आणि त्यातली नावं बघूया. महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो वेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशङ्गः कृतान्तकृते. यातली नावं आहेत. आता हे 2 शब्द आहेत की एक तर महर्षी आणि कपिलाचार्य, तर एकच आहे. आपण त्याला महर्षी कपिलाचार्य अशा अर्थाने बघूया. तो महर्षी तर आहेच आहे, पण कपिलाचार्य नावाचे एक मुनी होते जे सांख्यशास्त्राचे मोठे अभ्यासक होते. आपल्याकडे जे दर्शनशास्त्र आहेत, सांख्यशास्त्र आहेत, या सांख्यशास्त्राचे उपनिषद आहेत, या सांख्यशास्त्राचे मोठे अभ्यासक होते, त्याचे प्रणेते होते. ते कपिलाचार्य मुनी तोच आहे. म्हणजे सांख्यशास्त्र सांगणाराही तोच आहे. तो कृतज्ञ आहे, विश्वरूप आहे, आत्मरूप आहे. तो मेदिनीपती आहे. मेदिनी, हा मेदिनी शब्द तुम्हाला
कुठे मिळेल बघा, लक्षात राहील असा, गदिमाने लिहिलेल्या गीत रामायणात मेदिनी शब्द आलाय. आठवतोय? आठवण करून द्यावी लागते. जेव्हा भरत चित्रकूटावर रामाला भेटण्यासाठी सैन्य घेऊन जातो, तेव्हा झाडावर तालवृक्षावर चढलेला लक्ष्मण रामचंद्रांना उद्देशून जे बोलतो, त्या गाण्यात मेदिनी शब्द आहेत. मेदिनी एकदा रामराज्य भोगू दे असं तो म्हणतोय. मेदिनी म्हणजे पृथ्वी, आणि मेदिनीपती म्हणजे या पृथ्वीचा पती, तो मेदिनीपती आहे. त्रिपद, 3 पाय असलेला, पुन्हा त्रिपद आलं, पुन्हा 3 पाय, म्हणजे त्रिविक्रम आहे, त्रिपद आहे, 3 लोकांना सांभाळणारा आहे. हे त्रिपद आहे, याचे 3 पाय आहेत. पुन्हा हा वामन अवताराशी संबंधित तो विषय. त्रिपद, 3 पाय असलेला. आता पुन्हा अजून एक 3 आलाय. त्रिदशाध्यक्ष, 3 दशांचा प्रमुख आहे, अध्यक्ष आहे. कसा आहे हा? याचा अर्थ साक्षीदार सुद्धा होतो बरं का. म्हणजे 3 दशांचा. कोणकोणत्या 3 दशा आहेत? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या माणसांच्या 3 दशा असतात. या 3 दशांचा, 3 अवस्थांचा तो अध्यक्ष आहे, तो प्रमुख आहे. पुढे तो महाश्रंग आहे. महाश्रंग म्हणजे मोठे शिंग असलेला बरं का. आता मोठं शिंग, एक शिंग कशाला असतं? म्हणजे एक शिंगी जनावर असतं एक, आणि दुसरं हे महाशृंग नाव का दिलं असावं? तर त्याला एक मोठं शिंग आहे, आणि ते शिंग एकाच अवतारात आहे, मत्स्य अवतारात. म्हणून तो मोठे शिंग धारण करणारा आहे, आणि तो कृतांतकृत आहे, मृत्यूचाही अंत करणारा आहे. अशा मृत्यूचाही अंत करणाऱ्या, मृत्यूच्या भयाला संपवणाऱ्या महाशृंगाला वंदन करून 3रा आजचा श्लोक ऐकूया, आणि मग त्यातली नावं बघूया. महावराहो गोविंदः सुषेणः कनकांगदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः. पहिल्यात महाशृंग म्हणून मत्स्यावताराचं स्मरण करून दिलंय. तर यातल्या पहिल्याच शब्दात महावराह हे नाव आहे. महावराह म्हणजे वराह अवतार, जो महान अशा वराहाचा अवतार घेऊन आला. लक्षात ठेवा, हिंदू धर्मात अशा कोणत्याही प्राण्यांना वर्ज मानल्या गेलेलं नाही. अगदी आपण ज्या घुबडाला सुद्धा अपवित्र मानतो, ते घुबड महालक्ष्मीचं वाहन मानल्या गेलेलं आहे. असे पशु, प्राणी, पक्षी यांना अपवित्र मानण्याची पद्धतच आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे कुणाला अपवित्र आपण म्हणायचं नाही. कुणी त्याज्य आपल्याकडे नसतं. देव सुद्धा वराह रूप धारण करतो, आणि तो वराह या पृथ्वीचं रक्षण करतो. देव मत्स्यावतार धारण करतो. नाना तऱ्हेची रूपं देवानं घेतली. तो दामाजी पंतांना वाचवायला घेतलेलं रूप आठवा. देव त्यांच्यातही आहे हे आपल्या लक्षात येतं. देव सगळ्यात आहे. तो महावराह आहे. तो गोविंद आहे. गोविंद म्हणजे ज्याला वेदाने जाणता येते असा तो गोविंद आहे. तो सुषेण आहे, ज्याची सुंदर सेना आहे असा तो आहे. तो कनकादी आहे, म्हणजे सोन्याचे बाजूबंद, आपल्या बाहूत सोन्याचे बाजूबंद घालणारा आहे. तो गुह्य आहे. आता गुह्य म्हणजे काय? हृदयाच्या आकाशात गुप्तपणे राहणारा. आता हृदयाचं आकाश आहे, आणि त्यात तो गुप्तपणे राहतो. या हृदयाच्या आकाशात जो राहतो तो गुह्य असतो. लक्षात ठेवा, तो तुमच्या हृदयाच्या आकाशात वास करत असेल तरच तुमचं हृदय आहे. अन्यथा तो नसेल तर तुमच्यात राम नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं तो हृदयाच्या आकाशात गुप्तपणे राहणारा आहे. तो गभीर आहे, गंभीर स्वभावाचा आहे, म्हणून तो गभीर आहे. तो गहन आहे, ज्याच्यात प्रवेश करणे अवघड आहे. काही प्रवेश काही ठिकाणी अवघड असतो बघा. तो गहन आहे. या गहन विषयात शिरणं अवघड जातं, लवकर सापडत नाही. उगाच आपण त्याचा शब्दांचा कीस पाडत बसतो, विग्रह करत बसतो, कळत नाही. त्यात घुसणं जितकं अवघड असतं तितकं ते गहन असतं. गहन ज्ञान असतं ना, तो गहन आहे. त्याच्यात घुसणं अवघड आहे, त्याच्यात प्रवेश करणं अवघड आहे. गुप्त आहे. वाणी मन याने जाणता येत नाही. असा मनानं जाणता येईल, वाणीने जाणता येईल असं नाही. तो गुप्त आहे. त्याला जाणण्यासाठी वेगळी दृष्टी हवी, आणि मला वाटतं ती ज्ञानदृष्टीच असते. त्याच्यावरती समर्पण दृष्टीच असते, तेव्हाच तो जाणता येतो. तो चक्र गदाधर आहे.
भक्ताचे रक्षण करण्यासाठी मनाचं चक्र आणि बुद्धीची गदा जो अवलंबतो त्याला चक्र गदाधर म्हणतात. आणि तोच चक्र गदा धारण करणारा आहे. काशाय वस्त्रम करदंडधारिणम असं आपण म्हणतोच. त्यात कमंडलू गदा करेण शंखम, गदा आहे आणि शंख पण आहे असा तो चक्र गदाधर आहे. या चक्र गदाधराला वंदन करून आजचा 4था श्लोक ऐकूया आणि त्यातल्या नावांचा विचार करूया. मेधा स्वांगोजितः कृष्णो दृढः संकर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः. आताचं नाव आहे 547 आणि ते आहे वेधा म्हणजे निर्माण करणारा. त्यानंतर स्वांग, हा स्वांग नाव फार मस्त आहे, खूप छान आहे. स्वतःचं अंग, जो स्वतःचाच सहकारी आहे. म्हणजे हे सगळं घडवून आणायचं असेल ना तर कोण सहकार्य करतंय? देवच देवाला सहकार्य करतो. देव काय बनवतो? त्याची सृष्टी बनवतो. तो स्वांग आहे, तो स्वतःचा सहकारी आहे. सोंग नाही, हा ग्रामीण भाषेतलं स्वांग नाही. म्हणजे लबाड लांडगट ढॉंग करतंय, लगीन करायचं स्वांग करतंय, त्यातलं स्वांग नाही आहे. हे स्वांग आहे. आणि हे स्वांग म्हणजे तो स्वतःचाच सहकारी आहे. तो अजित आहे. त्याला कधीच जिंकता येत नाही. न जिंकला जाणारा असा तो अजित आहे. तो कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे सावळा नाही. कृष्ण म्हणजे व्यासरूप आहे. व्यासांच्या मुखातून जे वेद बाहेर आले, व्यासांच्या मुखातून जी भागवत कथा बाहेर आली, व्यासांच्या लेखणीतून वेद बाहेर आले, मुखातून नव्हे. कारण वेद तर देवदत्त आहेत. व्यासाच्या मुखातून भागवत कथा बाहेर आली, महाभारत बाहेर आलं. तो कृष्ण व्यासरूप आहे. तो दृढ आहे, तो खंबीर आहे, तो संकर्षणोच्युत आहे. संहाराच्या वेळी स्वतःमध्ये सर्व जगाला आकर्षित करून घेणार आहे. हे लक्षात घ्या. संकर्षणोच्युत म्हणजे सगळ्या जगाला तो आपल्याकडं संहाराच्या वेळी आकर्षित करून घेतो. संहार तर करतो, सगळ्यांना आपल्याकडे घेतो, सुरक्षित ठेवतो, पृथ्वीचा संहार करतो आणि नवनिर्मितीसाठी पुन्हा त्यांनाच या पृथ्वीवरती पाठवतो. तो संकर्षणोच्युत आहे. वरुण आहे. तो वरुण म्हणजे संध्याकाळचा सूर्य आहे. तो वारुण आहे, वशिष्ठ रूप आहे. तो वृक्ष आहे. वृक्ष जसा अचल असतो तसा तो अचल आहे. तो पुष्कराक्ष आहे. हृदय कमळात चिंतन केल्यावर, सतत चिंतन केल्यावर हृदय कमळात प्रकट होणारा तो आहे. आपल्या हृदयात तो प्रकट होणारा आहे. तो महामना आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय याला आपल्या संकल्पाने जाणणारा आणि घडविणारा आहे. अशा उत्पत्ती, स्थिती, लय घडवणाऱ्या, आपल्या पुष्कराक्ष असलेल्या, हृदय कमळावर चिंतनाने प्रकट होणाऱ्या भगवान विष्णूला वंदन करून आजचा भाग इथेच थांबूया. नमस्कार.